दोस्तों नमस्कार, मैं हूं हैप्पी राइडर गजानन पाटिल। आज हम आ गए हैं अमळनेर में मंगल ग्रह मंदिर के लिए। यहाँ मराठी में लिखा है, ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा। ये हम आ गए हैं मंगल ग्रह के एंट्रेंस पे। वहाँ ही हमारे जो सुरक्षा रक्षक है भाई, इनका भी हम अभी शूटिंग कर रहे हैं। और ये चाचा जी है, यह भी यहाँ के सेवेकरी है। आपका नाम क्या है? नरेश ठाकूर. व्हेरी गुड. कुठून आले तुम्ही? मी नेपाळवरून आलो आहे खास इथं सेवेसाठी. खास सेवेसाठी. व्हेरी गुड. छान छान छान. ओके, धन्यवाद. नमस्कार. ये हमारी फैमिली के भक्त लोग आ रहे हैं। रूपाली, गगन और केतन भाई आ रहे हैं अभी। ये दोनों बहनें साथ में आ रही है। और ये प्रतिभा ताई भगवान के दर्शन के लिए आगे बढ़ रही है। ये जो मंदिर का एंट्रेंस जो है बहुत बढ़िया बनाया गया है। ये देखिए, लेफ्ट साइड में पुरुषों के लिए, राइट साइड में महिलाओं के लिए अलग क्यू बनाई गई है। यहाँ से हम पैर भिगो के जाते हैं अंदर। पैर धोने के बाद अंदर प्रवेश होता है। तो ये भी बड़ी अच्छी सुविधा की गई है। ये जो टैंक है, फिश के मुंह से वो पानी आ रहा है, मच्छा उतार। वेरी नाइस। अक्सर ये पैर धो के अंदर जाने का जो स्टाइल है, जो रिवाज है, गुरुद्वारा में ये काफ़ी देखने को मिलता है। ये जो है भगवान मंगल ग्रह का मंदिर। पीने के पानी की व्यवस्था यहाँ की गई है। फिल्टर वाटर है और कोल्ड वाटर है। रैबिट्स आर देयर. बहुत बढ़िया। जो कहानी है, कछुआ और ससा, इनकी दौड़ लगी थी, यह भी यहाँ चित्राया गया है। और रियल रैबिट्स आर देयर. वेरी नाइस. और ये टॉर्टोइज है, यहाँ कछुआ है। इस टैंक में भी कछुए दिखाई दे रहे हैं। यह जो हमारा मंगल ग्रह का मंदिर है, महाराष्ट्र में जलगांव डिस्ट्रिक्ट में अमळनेर नाम का यह जो शहर है, बड़ा ही प्राचीन ऐतिहासिक शहर है। इस शहर को
हमारी बड़ी सांस्कृतिक विरासत मिली है। संत सकाराम महाराज का जो यहाँ समाधि स्थान भी है, यहाँ उनका कार्यस्थल भी है। उसके बाद महाराष्ट्र का जो तत्वज्ञान विद्यापीठ था वो यही अमळनेर में था। महाराष्ट्र का फर्स्ट तत्वज्ञान विद्या मंदिर अमळनेर में था। परम पूज्य साने गुरुजी, इनकी कर्मभूमि अमळनेर थी। बहुत साल उन्होंने यहाँ अध्यापन का कार्य किया है, इसलिए यह भूमि बड़ी ही पावन है। और हम जो यहाँ आए हैं मंगल ग्रह मंदिर के लिए, वो काफ़ी प्राचीन है। भारतवर्ष में, पूरे भारतवर्ष में कलकत्ता और अमळनेर, यही दोनों स्थानों पे मंगल ग्रह मंदिर है। तो 1933 में इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया। मंदिर काफ़ी पुराना है। उसकी जो बैक हिस्ट्री जो है ज़्यादा करके यहाँ किसी को पता नहीं है, लेकिन 1933 में इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया। फिर वहाँ से यह डेवलप होता गया और काफ़ी प्रोग्रेस हुआ है परिसर का। और जो मांगलिक लड़का लड़की रहती है, उनकी यहाँ मंगल ग्रह की शांति की जाती है। फिर 1933 के बाद सन 2000 में ट्रस्ट ने बड़ा ही ज़ोर शोर से काम किया है और काफ़ी डेवलप हुआ है यह सब परिसर। जो मंदिर ट्रस्ट है, उन्होंने काफ़ी बढ़िया और उच्च दर्जा का काम किया है। भक्तों के लिए सुविधा की गई है, गार्डन है, या भगवान शंकर की बड़ी सुंदर मनोरम मूर्ति है। नीचे तालाब बनाया गया है, वहाँ कमल खिले हैं, देखिए। और एक बड़ी सुंदर गार्डन और बनाया गया है यहाँ। डॉबरमैन प्रजाति के जो डॉग्स है, डॉबरमैन और जर्मन शेफर्ड, यह भी यहाँ रखे गए हैं। उनका भी पालन होता है। और जिन्हें भी खरीदना है, वहाँ वो जो भाई लोग हैं यहाँ से डॉबरमैन या जर्मन शेफर्ड खरीद सकते हैं। उनकी बढ़िया सुविधा की गई है यहाँ। जगह प्रसिद्ध विप्रो कंपनी यहाँ से ही स्टार्ट हुई है। उनका जो कार्यक्षेत्र था, पहली जो उनकी विप्रो की इंडस्ट्रीज थी डालडा घी बनाने की, वो अमळनेर में थी। बाद में विप्रो कंपनी ने काफ़ी डेवलप किया है और सॉफ्टवेयर आदि में पूरे वर्ल्ड वाइड फैल गई है। तो उनका बेस जो है अमळनेर से है। तो अजीज प्रेम जी जो विप्रो के जी मालिक जो है, उनका यहाँ से ही कार्य आरंभ हुआ है। ये दोनों भाई लोग सेवा कर रहे हैं, मंदिर परिसर साफ सुफ कर रहे हैं। बहुत बढ़िया, थैंक यू थैंक यू थैंक यू। छोटी सी महादेव की मूर्ति है यहाँ, शंकर भगवान की पिंड है। इस मंदिर परिसर में सभी जगह का खूबसूरती से इस्तेमाल किया गया है। ये वटवृक्ष है, भव्य वटवृक्ष है। और वटवृक्ष के नीचे ये स्वामी समर्थ की बड़ी सुंदर विलोभनीय प्रतिमा है और यहाँ पारायण आदि किया जाता है। श्री स्वामी समर्थ।
तो यह भी सेवा यहाँ हो रही है। ये जो मंदिर परिसर है यहाँ, दिस इज इंक्वायरी काउंटर। यहाँ से सब सुविधा और सेवा कहाँ है, यहाँ से सब जानकारी दी जाती है। और एक ट्रस्ट की ओर से ये 2 भाई है हमारे, और जो कुछ भी मदद लगे सेवा आदि प्रदान करते हैं। जो भी धार्मिक साहित्य जो है यहाँ से दिया जाता है। बहुत बढ़िया। दिस इज डोनेशन बॉक्स। यह यज्ञ कुंड है, यहाँ यज्ञ किया जाता है, होम हवन आदि किया जाता है। हमारे सामने जो है, बिल्कुल सामने यहाँ भगवान मंगल ग्रह का मंदिर है। ये जो मंत्र जो है, ओम अम अंगारकाय नमः। ट्रस्ट की ओर से ये जो मंगल ग्रह सेवा संस्था है, ये ISO 9001 मानांकित है। तो बहुत ही स्टैंडर्ड संस्था है। इनका कार्य जो है एकदम सिस्टमेटिक है। सद्गुरु संत श्री प्रसाद महाराज अभिषेकालय, यहाँ अभिषेक किया जाता है। अब ISO मानांकित है ये संस्था। यह भगवान नित्यानंद महाराज की जो बड़ी भव्य और सुंदर प्रतिमा लगाई गई है। ओम नमो भगवते नित्यानंदाय नमः। वज्रेश्वरी की जो नित्यानंद स्वामी है, उनकी यह तस्वीर है। इस हॉल में मंगलवार को मंगल ग्रह की शांति का जो विधि जो है, वो पूजा अर्चा इस हॉल में की जाती है। बड़ा ही सुंदर और बढ़िया हॉल है। ओम अम अंगारकाय नमः। यह नारियल के लिए स्पेशल जगह बनाई गई है, नारियल फोड़ने के लिए है। ये भाविकों के लिए फिल्टर वाटर की भी सुविधा की गई है, लायंस क्लब और सेवा संस्था की ओर से। ये बहुत ही सुंदर डस्टबिन डिज़ाइन की गई। यहाँ एक मेटेलिक नेट का जो है डॉल्फिन माशे बनाए गए हैं, और वहाँ जो कूड़ा कचरा, प्लास्टिक बॉटल्स, रैपर्स आदि कलेक्ट किए जाते हैं। वेरी नाइस आइडिया। दर्शन के लिए भाविक बहुत दूर दूर से आते हैं। तो देखो, ये पूरी फैमिली आई है भगवान मंगल ग्रह के दर्शन के लिए। गार्डन में आर्टिफिशियल मशरूम बनाया गया है,
जो भाविक आते हैं, भक्त लोग आते हैं, वो यहाँ सेल्फी का एंजॉय कर सकते हैं, पूरी फैमिली के साथ फोटोग्राफी कर सकते हैं। और यह जगह जो है सबको भाविकों को बैठने के लिए या तो रेस्ट करने के लिए बहुत बढ़िया जगह बनाए गए हैं। गार्डन में देखिए सिमेंट के बेंचेस वगैरह भी रखे गए हैं। नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव सुरेश भगवान बाविस्कर. मी या ट्रस्टचा सचिव आहे. आणि आमचे जे ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये याच्या ट्रस्टची स्थापना 1998मध्ये झाली होती. त्यानंतर तसं थोडी डिटेल माहिती देऊ का? सुरुवातीला कचरा डेपो वगैरे सुरुवातीला ह्या मंदिरामध्ये सगळा पूर्ण कचरा डेपो अंमलचा सगळा कचरा डेपो होता. आणि जवळजवळ ह्या ठिकाणी ही जागा जी अशी जागा होती की या ठिकाणी सगळे क्रिमिनल लोक लपायची जागा होती. त्यावेळेस 1998मध्ये ट्रस्ट स्थापन झाला आणि आमचे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत राजू महाले सर हे एक शिक्षक आहेत. ह्या ट्रस्टमध्ये आज तागायत जे मंगळग्रह सेवा संस्था जी आहे ते यामध्ये सगळं विश्वस्त हे सगळे 6 शिक्षक होते आणि एकूण 7 लोकांची ही बॉडी आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक आहे हा काही ना काही आंबळे शहराला देऊन जातो. सगळी माहिती सांगायची म्हटली म्हणजे दर मंगळवारी ह्या मंदिरावर जवळजवळ 25 ते 30 हजार भाविक येत असतात. त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो. सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जवळजवळ 2 मंगळवारपासून या ठिकाणी 1213 अभिषेक होत आहेत. तसंच या मंदिरावर येणारा भाविक हा आपल्यासोबत गुळ आणि मसूर डाळ आणतो. त्या मसूर डाळीचं आम्ही एक फोडणीचं वरण करतो आणि त्या गुळाची जिलेबी करतो आणि सगळ्या भाविकांना महाप्रसाद फक्त 25 रुपयामध्ये म्हणजे माफक दरामध्ये देत असतो. अशा प्रकारे जे भाविक आपल्या इच्छा अपेक्षा घेऊन येत असतात त्यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा या मंदिरामध्ये पूर्ण होतात. मी सर्व भाविकांना आवाहन करतो की सर्वांनी या मंदिराला भेट द्यावी. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी अनिल अहिरराव, विश्वस्त मंगळग्रह सेवा संस्था अंमळनेर, जळगाव जिल्हा. हे मंगळग्रह मंदिर फार जुनं आहे. याचा जो उल्लेख आहे इथं कुठे दिसत नाही आहे. 1933 सालापासून हे मंगळग्रह मंदिर इथं जीर्णोद्धार झाला. 2000 सालापासून इथं ट्रस्ट स्थापन झालेलं आहे आणि त्यानंतर ह्या 8 ते 10 वर्षामध्ये इथले मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री दिगंबर महाले सर हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. यांच्या नेतृत्वाखाली या 9 वर्षापासून 2011पासून ते आतापर्यंत 9 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जीर्णोद्धार झालेला आहे. ह्या मंगळग्रह सेवा संस्थेमध्ये 7 विश्वस्त आहेत. 7 लोकांचे बॉडी असल्यामुळे अध्यक्ष मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष हे दिगंबर महाले आहेत. नंतर खजिनदार गिरीश कुलकर्णी, उपाध्यक्ष एस.एन. पाटील साहेब आणि सेक्रेटरी म्हणून बाविस्कर सर आहे. विश्वस्त अनिल अहिरराव सह सेक्रेटरी दिलीप बहिरम सर आहेत आणि विश्वस्त सौभाग्यवती साबे मॅडम आहेत. त्यानंतर इथे मंगळवारी फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांचा फार मोठा ओघ असतो. साधारणतः दर मंगळवारी 10 ते 20 हजारच्या पुढेच भाविक येतात आणि इथे अल्पशा प्रमाणामध्ये ज्या मंगळाचे जे भाविक लोक येतात त्यांच्या मनोकामना जास्तीत जास्त पूर्ण कसे होतील या दृष्टिकोनातून हे इथे उपक्रम केले जातात. ह्या इथे मंदिराची जागा जागृत कशी राहील त्याकरिता इथे इथले गादीपुरुष संत सखाराम महाराज गादीपुरुष प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली अनेक पूजा केल्या जातात. त्याच्यामुळे आलेल्या भाविकांच्या मनोकामना जास्त पूर्ण होत जाते. दुसरं असं की इथे मंगळ मंदिरामध्ये फक्त पैसा जमवणं हा उद्देश नाही आहे. ह्या आलेल्या पैशांमधून लोकांकरता आम्ही बरेचसे कार्यक्रम केले जातात. इथे शेतकरी लोकांकरता कृषी मेळावे घेतले जातात. त्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन तज्ज्ञ यांच्याकडून कृषी क्षेत्रातील व्यक्तींकडून दिलं जातं. त्यानंतर इथे मेडिकल कॅम्पसुद्धा आरोग्याकरता की मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जातात. त्याचा बरेचसे भाविकांना फायदा होतो. नंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता.
त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं पारितोषिक वॉटर कपमध्ये मिळालेलं होतं. अनोरे गाव हे आम्ही मागच्या 2 वर्षापासून दत्तक म्हणून घेतलेलं आहे. तिथल्या माणसांच्या ज्या काही समस्या आहेत, नागरिकांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, हे आम्ही ट्रस्ट आहे त्या माध्यमातून त्यांच्या निर्माणाचा प्रयत्न आमचा चालूच असतो. त्यानंतर दरवर्षी अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना मंगळग्रह मंदिरातर्फे फार मोठ्या प्रमाणामध्ये शालेय साहित्य वाटप केलं जातं. साधारणतः 6 ते 6.5 लाखाच्या आसपास याची किंमत असते आणि त्यांच्यापर्यंत पोचले जातील हा एक आम्ही प्रयत्न करत असतो. त्यानंतर इथे मंदिरामध्ये महाप्रसादाची फार मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली जाते आणि महाप्रसाद अल्पशा दरामध्ये पूर्ण पोटभर तुम्हाला दिला जातो. त्यामध्ये मसूर डाळाचं फोडणीचं वरण, राईस, चपाती, नंतर पुऱ्या आणि गुळाची जिलेबी, ती पण गावरानी तुपामध्ये तुम्हाला पोटभर ते 25 रुपयामध्ये हा महाप्रसाद दिला जातो. त्यानंतर अंमळनेर शहरामध्ये तसं पाहायला गेलं तर काही कुठल्या प्रकारचा उद्योगधंदा नाही आहे. या मंदिरामध्ये आलेल्या एक भाविक जरी आला तर हा साधारणतः 100 रुपये अंमळनेर शहराला देऊन जातो. त्याबरोबर रिक्षाचा व्यवसायसुद्धा व्यवस्थित चालतो आणि त्यानंतर इथे बरेचसे दुकानं लावले जातात, त्यांचंही पोटभर हा यातनं निघत असतो. मंदिरामध्ये आल्यानंतर इथे पार्किंग व्यवस्था अगदी फ्री असते. आल्यानंतर तुम्हाला चप्पल स्टँडसुद्धा हा मोफत दिलेला आहे. त्यानंतर पुढे आलं का प्रत्येक दुकानदारांना आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की कुठल्याही भाविक आला त्यांना पूजेचे दर हा सर्व दुकानावरती सारखा दिला जाईल आणि त्याचं प्रमाण कसं असेल त्याप्रमाणेसुद्धा आम्ही त्यांच्यावरती रेट बोर्ड्स वगैरे लिहून दिलेले आहेत. त्यामुळे भाविकांना हा लुबाडण्याचा प्रश्न येत नाही. इथे अंमळनेर शहरामध्ये तसं पाहायला गेलं तर उद्योगधंदा नाहीच आहे आणि काही त्यानंतर इथे असे बरेचसे क्षेत्र आहेत की जिथे अंबरशी ऋषींचे टेकडी म्हणून आहे. त्यानंतर संत सखाराम महाराजांचं प्रतिपंढरपूर, अंमळनेर शहर हे प्रतिपंढरपूर म्हणून म्हटलं जातं. संत सखाराम महाराजांचे गादीपुरुष आता हल्ली प्रसाद महाराज आहेत, त्यांच्या देखरेखीखाली चाललं आहे. त्यानंतर इथे तसं पाहायला गेलं तर उद्योग हा फार आवश्यक आहे. तरी मग उद्योगाच्या दृष्टिकोनातून अद्याप अजून कुठल्याही प्रकारची कडके निर्माण सुरुवात झालेली नाही आहे. आणि भक्तांसाठी भक्तनिवास वगैरे बांधण्याचा काही संकल्प आहे का किंवा सध्या काही कार्यरत आहे का? हो, आता हल्ली साधारणतः 150 आलेले भाविक इथे भक्तांकरता इथे व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर समोर मंदिराच्या समोरच एक 4 ते 5 मजलीचं आम्ही इमारत बांधकाम सुरू केलेलं आहे. तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर वरच्या बाजूला भक्तनिवास वगैरे अशी राहण्याची सोय आम्ही प्रयोजन अजून आमचं चाललेलं आहे. आता जसं आमच्याकडे पैसा उपलब्ध होईल त्याप्रमाणे आम्ही ते पुढील बांधकाम आम्ही सुरू करणार आहे. इथे कुठले कुठले सेलिब्रिटी मोठे मोठे लोक येऊन गेलेले आहेत? या इथे बरेचसे सेलिब्रिटी आलेले आहेत. साधारणतः अलका कुबल, मृणाली दुसानीस, नंतर असे बरेचसे येऊन गेलेले आहेत. नंतर जयश्री गडकर, त्यांचे मिस्टर, असे बरेचसे सिनेसृष्टीतले कलाकार इथे येऊन गेलेले आहेत. आणि इथे आल्यानंतर इथे सर्व धार्मिक प्रकारचे समाजाचे म्हणजे साधारण त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सुद्धा यांनी सुद्धा इथे मंगळ मंदिरामध्ये आरती केलेल्या आहेत. आणि इथे दर महिन्याला बाहेर देशातून भाविक हे पूजा करता येत असतात आणि दर्शना करता येत असतात. हे मंगळग्रह मंदिर अत्यंत जागृत आहे. हे संपूर्ण भारतामध्ये फक्त 2च ठिकाणी सांगितलं जातं, एक अंमळनेर येथे आणि एक कलकत्ता येथे सांगितलं जातं आहे. छान छान, धन्यवाद सर. धन्यवाद. सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. साने गुरुजींची कर्मक्षेत्र, सखाराम महाराजांची पुण्यभूमी आणि इंटरनॅशनल जो ब्रँड आपला झालेला आहे विप्रो, त्यांची डालडा कंपनी सुरुवातीला अंमळनेर येथेच होती. तर असं हे ऐतिहासिक जुनं पावन पवित्र शहर आहे अंमळनेर. या क्षेत्रात मंगळग्रह मंदिराची आता पुन्हा एक भर पडलेली आहे म्हणा. तसं हे मंदिर खूप जुनं आहे.
1933 साली याचा जीर्णोद्धार झाला आणि ह्या आता लेटेस्ट जे ट्रस्टी मंडळ आहे या ट्रस्टी मंडळाने सन 2000पासून याचं खूप फास्ट आणि उत्तम डेव्हलपमेंट केलं गेलेलं आहे. हा आदर्श इतर धार्मिक संस्थांनी चॅरिटेबल ट्रस्टने घेण्यासारखा आहे. धन्यवाद सर. नमस्कार.